दिल्लीत तुम्ही आलेला आहात, काल विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली, काय नेमकी चर्चा झाली त्याबद्दल? काल राहुलजींची भेट झाली. आज आता इथून आम्ही अरविंद केजरीवालजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार आहोत. एकंदर चर्चा साधारणपणे ॲक्च्युली कर्टसी कॉल होता, कारण आपल्याला माहिती आहे की आत्ता निवडणुका महाराष्ट्राच्या आणि आत्ता दिल्लीच्या होऊन गेल्या. साधारणपणे दोन्ही निवडणुकांमध्ये एक साम्य आहे की जे कोणी जिंकले आहेत त्याच्यात मोठा हात हा निवडणूक आयोगाचा आहे. आणि निवडणूक आयोगाचं अभिनंदन करताना, त्यांचे आभार मानताना भाजपच्या वतीने आम्ही हीच चर्चा करतोय की जे इलेक्शन फ्रॉड झालं, जो वोटर फ्रॉड झाला आहे, जो आपल्यालाही दिसतोय आम्हालाही दिसतोय, हे लोकांसमोर आणणं आता गरजेचं आहे, ठळकपणे जगासमोर आणणं गरजेचं आहे. आणि आपल्या देशात फ्री अँड फेअर इलेक्शन्स होत आहेत का, ह्याच्यावर जो प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं. तर मोर्चा बांधणी तर सुरू आहेच. अर्थात जे कोणी म्हणजे सत्ताधारी पक्षातले असतील किंवा विरोधी पक्षातले असतील, भेटतात कुठच्याही राज्यातले, त्यांचं म्हणणं एकच आहे की ही सगळी जी यंत्रणा, ही जी प्रोसेस आहे, ही फ्री अँड फेअर आता वाटत नाही आहे. म्हणजे यापुढची लढाई तुमची भाजपसोबतच इलेक्शन कमिशनच्या विरोधात देखील असेल, त्याच्यामध्ये पारदर्शकता. दोघांमध्ये फरक आहे का? आदित्यजी, तुम्ही तुमच्या काही वैयक्तिक समारंभासाठी आला होता दिल्लीच्या जवळ, असं समजलं होतं. वैयक्तिक कुठं? फक्त राजकीय भेटी आज? आता हे राजकारण किंवा वैयक्तिक दोन्ही म्हणू शकतं ना. आता वैयक्तिक मैत्री आहेच या लोकांबरोबर, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्टसी कॉल म्हणून दोघांनी भेटणं गरजेचं होतं. आम्ही अनेक दिवस अशी भेटगाठ झाली नव्हती, फोनवर बोलणं चालतं, तर म्हणून त्यांना भेटायला आलो. ईव्हीएमच्या संदर्भामध्ये तुमचं एकमत आहे का? शरद पवारांच्या पार्टीचं वेगळं मत आहे, तुमचं एकमत. बघा, तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू, ईव्हीएम बद्दल अनेक पक्षांचे वेगळी वेगळी मतं असतात. आमचं मत एक ठामपणे राहिलेलं आहे, जिंकलो आणि हरलो तरी, की ईव्हीएममध्ये निवडणूक आयोगाने अजून एक स्पष्टता द्यावी की माझं मत जे आहे ते नक्की कुठे जातं हे मला अजूनही कळत नाही आहे. अनेक आमच्या उमेदवारांनी जे पडले किंवा ज्यांना पाडलं गेलं निवडणूक आयोगाकडून, रिकाउंटसाठी मागितलं होतं, ते रिकाउंट दिलं नाही, त्यांना सांगितलं मॉक पोल घ्या. अनेक लोकांनी हा पण प्रयत्न केला की ह्याच्यात पुढे काही केस होते का. आता 1-2 लोक आमचे गेलेत कोर्टामध्ये. पण ईव्हीएमबद्दल थोडी अजून क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. जे व्हीव्हीपॅटचे क्रॉस चेकिंग होतं, व्हीव्हीपॅटमध्ये देखील चिठ्ठी बाहेर तर येत नाही, ती खरोखर खालती पडते का, ते काळे काचेतून दिसतंय काय, तिथे लाईट येतो आणि जातो, ते आपल्याला कधी तिकडचं चिन्ह दिसतं, मशाल असेल, जे काय असेल, कमळ असेल. पण ती एक गोष्ट झाली, ईव्हीएम ही एक टेक्निकल गोष्ट झाली. त्याचसोबत दुसरी गोष्ट जी महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला बघतो ना, आपल्याला दिसतंय की 47 लाख मतदार जे वाढवलेले आहेत आणि साधारणपणे 76 लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढलेले आहेत, ह्याच्याबद्दल निवडणूक आयोगाने कुठेही क्लॅरिटी दिली नाही. त्याचं निवडणूक आयोगाने मध्यंतरी आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं. समाधानी आहात का त्याच्यावर? मला सांगा, उत्तर दिलं असेल तर आम्हाला व्हिडिओ फुटेज दाखवा ना. तुम्हाला शेवटच्या तासानंतर मतदान करायचं असेल तर टोकन द्यायला लागतं. टोकन दाखवा ना आम्हाला किती लोकांनी मतदान केलंय. असेल ना, चला आम्ही मान्य करतो, टोकन दाखवा, फुटेज दाखवा. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर तुम्ही फोडताय का कोणाला? आम्ही फोडतोय. ऑपरेशन टायगर म्हणजे हे कोणाला फोडतात का? बघा, तुम्हाला एक सांगू, अनेक आता आज खासदार मला पण नंतर भेटणार आहेत. इथे दिल्लीमध्ये आपण वातावरण पाहता तसंच नागपूरचं देखील वातावरण असतं. अधिवेशन असताना लोक एकमेकांना भेटतात आणि कोण कोणाला भेटायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. पण एक तुम्हाला सांगतो, स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये सरकार आत्ता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे. त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे. ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन, ठीक आहे, तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील, आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या. हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे? गेले तुम्ही 3 महिन्यातलं जे काही महाराष्ट्रातले चित्र आहे बघा, कशावरनं वाद चाललेत. पहिलं मुख्यमंत्री कोण होणार, त्याच्यावरनं 10-15 दिवस काढले होते. ती शपथविधी झाल्यानंतर विस्तार कधी होणार, त्याच्यात कोण मंत्री बनणार, जॅकेट कोणी शिवलेत कोणी नाही शिवलेत, त्याच्यावरनं वाद होता. ते झाल्यानंतर पालकमंत्री मालकमंत्री कोण बनणार जिल्ह्याचा, अजूनही वाद सुरू आहेत. म्हणजे ह्यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाही आहे. वाद चालू आहेत की गाडी कोणाची, बंगला कोणाचा, जिल्हा कोणाचा, पण जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीत. अजूनही लाडकी बहीण योजना 2100 देणार होते, सुरू केलंय का? लाडका भाऊमध्ये 10,000 रुपये देणार होते, सुरू केलंय का? अनेक गोष्टी जे करणार होते महाराष्ट्रामध्ये, एक सुद्धा गोष्ट अजून केली नाहीये. बघा, कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्यांचा विषय असतो. काल राऊत साहेबांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे.
पण जे एकनाथ शिंदे ज्यांनी गद्दारी केली फक्त आमच्याबरोबर नाही तर महाराष्ट्राबरोबर, आणि आम्हाला राग ह्याच गोष्टीसाठी आहे. अनेक लोक पक्ष फोडतात, पक्षातून बाहेर जातात. ह्यांनी वंदनीय हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष फोडण्याचं पाप, त्यांनी दिलेलं नाव हे चोरण्याचं पाप, त्यांनी दिलेलं सिंबल ते चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेनी केलेलं आहे. त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात जी सुख शांती समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो,